एखाद्या मुलाचं आईवरचं प्रेम दाखवणारा मातृप्रेमाचा सर्वात उत्तम दाखला कुठला असेल तर तो हा पाचाडकोट अर्थात जिजाऊंचा वाडा। या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी चारही बाजूने आहे, तर 3 दरवाजे या वाड्याला आहेत। असं सांगितलं जातं की या इमारतीमध्ये जिजाऊ माँसाहेबांचं वास्तव्य होतं। राजमाता जिजाऊ सकाळच्या कोवळ्या उन्हात या चौथऱ्यावर बसत असत आणि पाण्यासाठी शेजारूनच्या बायका इथे विहिरीवर येत असत, त्यांची आपुलकीने त्या चौकशी करत असत। ठरलेल्या वेळी माँसाहेब इथे या वाड्यावरच्या चौथऱ्यावर येत असत आणि महाराज त्यावेळी टकमक टोकावरती येत असत आणि तिथून निशाणी होत असे आणि तेव्हा ठरलेल्या वेळात महाराज जिजाऊ मातांचं दर्शन घ्यायचे। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, तुम्ही जर मला विचाराल की एखाद्या मुलाचं आईवरचं प्रेम दाखवणारा मातृप्रेमाचा सर्वात उत्तम दाखला कुठला असेल तर तो हा पाचाडकोट अर्थात जिजाऊंचा वाडा। मा जिजाऊ साहेबांना रायगडावरची दमट हवा आणि वारं सोसत नसल्यामुळे उतार वयामध्ये शिवरायांनी त्यांना या पाचाड गावी एक वाडा बांधून दिला। अतिशय भक्कम तटबंदीत असलेला हा वाडा, तिथे जिजाऊंनी आपली उतार वयातली बरीच वर्ष घालवली। या वाड्याला आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर आपण पाहूया पाचाडकोट अर्थात जिजाऊंचा वाडा। या वाड्याला अतिशय भक्कम तटबंदी चारही बाजूने आहे, तर 3 दरवाजे या वाड्याला आहेत। त्यातल्या मुख्य प्रवेशद्वारात आता आपण उभे आहोत। या वाड्याचा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून इतर इमारती, मुख्य इमारत, पाण्याची टाकी, साधारण 2 विहिरी या वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळं परिसर बघता इथे अतिशय भव्य दिव्य वाडा असावा असं वाटतं। या जिजाऊंच्या वाड्यात मला आज रमेश गायकवाड दादा भेटले, ज्यांनी पूर्वी शनिवार वाड्यामध्ये पण सेवक म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या ते जिजाऊंच्या वाड्यामध्ये कार्यरत आहेत। तर त्यांच्याकडून या वाड्याविषयी एक थोडक्यात माहिती आपण ऐकून घेऊया। काका, मी रमेश गायकवाड, राहणारा पाचाडचा, इथला मी स्थायिक आहे। मला जे माहिती आहे ते आपण नक्कीच या ठिकाणी सांगू शकतो। हा पाचाडचा जिजाऊंचा राजवाडा, तर राजवाडा हा असा भव्य राजवाडा आहे। तर राजवाड्याचा परिसर 9.5 एकरचा आहे। तर पहिल्यांदा राजवाडा बांधताना सुरुवात पहिल्यांदा केली ही संपूर्ण तटबंदी केल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधल्या गेले। आता याच्यामध्ये वास्तव्यामध्ये समोरचं जे वास्तव्य दिसतंय ते आऊ साहेबांचं घर आहे, त्याच्या समोरचं वास्तव्य दिसतंय तर महाराजांची पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, त्यांचं एक घर दिसतंय। याच्या पुढे आपण निघाल्याच्या नंतर शिवकालामधल्या 2 विहिरी आहेत, 2 शिवकालामधल्या विहिरी आहेत। ते राजे रायगडावरून जर आले आईला भेटण्यासाठी तर त्या विहिरीवरती बसून गप्पा गोष्टी वगैरे त्या विहिरीवरतीच बसून सांगायचे। काही गावातल्या इकडच्या जुन्या पूर्वजांच्या महिला त्याही राजा आल्याच्या नंतर पाण्यावरती यायचे आणि राजांना भेटायला यायचे। त्यांच्यासाठी राजांनी वेगवेगळे खाया आणायचे त्यांना। काही राजवाड्यामध्ये सेवक होते आऊ साहेबांचे, त्यांना सुद्धा वेगवेगळे पदार्थ आणायचे खायला। ह्याच्या पाठीमागे डाव्या साईडला जर आपण बघितले तर आऊ साहेबांचे सेवकांचे टॉयलेट आहेत। त्याच्यानंतर गंगासागरच्या समोर जर बघितलं तर अष्टमनोरे आहेत। तर इथे एकच मनोरे अष्ट आहेत।
तर ह्या संपूर्ण 9.5 एकरच्या परिसरमध्ये 3 गेट आहेत. आपण येतोय तर मेन गेट आहेत, या पाठीमागे एक गेट आहे, हा 3ऱ्या नंबरचा पाठीमागे गेट आहे. पण आऊ साहेबांचा मृत्यू ह्या राजवाड्यामध्ये झाला. ते कारण रायगडचा त्यांना हवामान सण व्हायचा नाही, आजारी असल्यामुळे ह्या वाड्यामध्ये आणले, इथंच त्यांचं निधन झालं. मग इथं निधन झाल्याच्या नंतर 3 गेट आहेत, परंतु इथून आऊ साहेबांची प्रेत यात्रा ही कुठल्या गेटने गेली तर 3ऱ्या नंबरचा गेट जो आहे त्या 3ऱ्या नंबरच्या गेटने आऊ साहेबांची प्रेत यात्रा इथून अर्धा किलोमीटर वरती गेली. अर्धा किलोमीटर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रेत खाली ठेवल्या गेलं. ज्या ठिकाणी प्रेत ठेवल्या गेलं त्या ठिकाणी अंत्यविधी झाली. ज्या ठिकाणी अंत्यविधी झाली त्या ठिकाणी तिथं त्यांची समाधी बांधली गेली. नमस्कार. जय शिवराय. या ठिकाणी 2 इमारती पडलेल्या अवस्थेत असून त्याच्या पायाला जवळजवळ घरीव दगड वापरण्यात आले आहेत आणि असं सांगितलं जातं की या इमारतीमध्ये जिजाऊ माँसाहेबांचं वास्तव्य होतं. वाड्यामध्ये आकर्षक दगडी बांधकाम करत 2 विहिरी बांधलेल्या आहेत. या विहिरींना जून महिन्यामध्ये देखील पाणी असतं आणि उतरण्यासाठी त्याला जिना सुद्धा करण्यात आलेला आहे. यातल्या एका विहिरीवरती चौथरा बनवण्यात आला आहे आणि शेजारी दगडी तक्का केलेला आहे, म्हणून याला तक्क्याची विहीर असे म्हणतात. राजमाता जिजाऊ सकाळच्या कोवळ्या उन्हात या चौथऱ्यावर बसत असत आणि पाण्यासाठी शेजारून ज्या बायका इथे विहिरीवर येत असेल त्यांची आपुलकीने त्या चौकशी करत असत. त्यामुळे थोडक्यात हा चौथरा म्हणजे संवादाचं एक ठिकाण त्या काळी बनलेलं होतं. या मुख्य इमारतीच्या चौथऱ्यावरती मी आता उभा आहे. याच्या बरोबर समोर रायगड किल्ला आणि ते टकमक टोक दृष्टीपथात येतं. ज्यावेळी महाराज गडावर असत आणि जिजाऊ माँसाहेब इथे वाड्यामध्ये असत तेव्हा महाराज दररोज त्यांचं दर्शन घेत असत. कसं तर एक ठरलेल्या वेळी माँसाहेब इथे या वाड्यावरच्या चौथऱ्यावर येत असत आणि महाराज त्यावेळी टकमक टोकावरती येत असत आणि तिथून निशाणी होत असे आणि तेव्हा ठरलेल्या वेळात महाराज जिजाऊ मातांचं दर्शन घ्यायचे. तटबंदीमधील शौचकूप आजही भक्कम स्थितीत असून उत्तरेकडील दालनात आपल्याला पायऱ्या असलेले भूमिगत कोठार व बाहेरील बाजूस दगडी ढोणी आढळते.
तटावरून फेरी मारताना चढ उतार करण्यासाठी जिने असून तटावर गेल्यानंतर आपल्याला वाड्याची भव्यता लक्षात येते. हा वाडा म्हणजे एक प्रकारचा भुईकोट होता. चौकोनी आकाराचा पाचाडकोट 5 एकरवर पसरलेला असून याच्या तटबंदीत 4 टोकाला 4 बुरुज, पूर्व, उत्तर, दक्षिण बाजूस प्रत्येकी 3 बुरुज व पश्चिमेला 5 बुरुज अशी याची रचना आहे. दुर्गेश्वर रायगडावर जसे स्तंभ मनोरे आहेत, अगदी तसेच एका मनोऱ्याचे अवशेष या कोटामध्ये आढळतात. शिवकाळानंतर पाचाडकोटाचा वापर भुईकोट म्हणून केल्याचे दिसून येते. मोगल नंतर जंजिऱ्याचा सिद्धी यांच्या ताब्यातून पाचाडकोट मराठ्यांच्या ताब्यात येण्यासाठी 1734 साल उजाडले. जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात, तर बहुतांशी वास्तव्य घाट माथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्ध कोकणात असे संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पाचाड मुक्कामी या वाड्यात 18 जून 1674 रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांचा पाचाडचा वाडा व समाधी दर्शन केल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.